हॅलो दोस्तो, आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या नवीन कथेचं नाव आहे शोध स्वत्वाचा. प्राची पुण्याच्या एका मध्यमवर्गीय कुटुंबात वाढलेली, अत्यंत हुशार पण थोडीशी अंतर्मुख मुलगी. तिच्या अलीकडेच मुंबईत एका मोठ्या NGOमध्ये रिसर्च असिस्टंट म्हणून नोकरी मिळाली होती. ही संस्था महिलांच्या हरवलेल्या ओळखी आणि समाजात हरवलेल्या अस्तित्वासाठी काम करत होती. पण एक केस प्राचीच्या आयुष्याला पूर्णपणे बदलून टाकणार होती. एक दिवस एका वृद्ध महिलेला संस्थेत आणण्यात आलं. ती बाई काहीच बोलत नव्हती. तिच्या हातात एक जळालेलं छायाचित्र होतं. तिच्या डोळ्यात एक प्रकारचं भय होतं. प्राचीला जाणवलं, या केसमागे काहीतरी खोल रहस्य आहे. या छायाचित्रात एक तरुण आणि त्या वृद्ध बाई होती. दोघंही एका जुन्या वाड्याच्या पायऱ्यांवर बसलेले. ती बाई कोण आहे आणि तिचं त्या वाड्याशी काय नातं आहे हे शोधण्याची प्राचीने ठाम भूमिका घेतली. ती छायाचित्र एका फोटो रेस्टोरेशन एक्सपर्टकडे घेऊन गेली आणि तिथूनच कथेला नवं वळण मिळालं. फोटोतली ती तरुण व्यक्ती म्हणजे प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ता समीर देशमुख होता, जो 20 वर्षांपूर्वी अचानक गायब झाला होता. प्राची कोकणातल्या त्या वाड्याकडे रवाना झाली. त्या वाड्याचं नाव होतं विठोबा निवास. गावात कोणत्याही व्यक्तीने त्या वाड्याकडे पाहण्याची हिंमत केली नव्हती. लोकांच्या म्हणण्यानुसार तिथे आत्मा वावरतो, पण प्राची अशा गोष्टींवर विश्वास ठेवणारी नव्हती. ती तिथे पोहोचली तेव्हा एक स्थानिक तरुण संदीप तिला भेटला. त्याला त्या वाड्याबद्दल काही माहीत असल्याचं तिला जाणवलं. संदीप तिला सुरुवातीला टाळत होता, पण शेवटी तो बोलला, मी त्या घटनेचा साक्षीदार आहे. संदीपने सांगितलेली गोष्ट डोळ्यात पाणी आणणारी होती. समीर देशमुख आणि ती वृद्ध महिला, ज्याचं नाव स्वरा होतं. ते दोघंही एकमेकांवर प्रेम करत होते. समाजासाठी काम करता करता त्यांनी अनेक लोकांचे जीव वाचवले, पण त्यांच्या प्रेमाला समाज मान्यता देत नव्हता. समीरने एका भ्रष्ट नेत्याचा घोटाळा उघड केला होता आणि त्यातूनच त्यांच्या अपहरणाची आणि गायब होण्याची सुरुवात झाली होती. स्वरा त्या घटनेनंतर मानसिक धक्क्यात गेली होती आणि एकट्याने जगत राहिली, प्रेतेप्रमाणे. प्राचीने संदीपच्या मदतीने पोलिसांचे जुन्या केस फाईल्स शोधले. तिला समीरच्या अपहरणामागे त्या नेत्याचा हात असल्याचे पुरावे सापडले. ती मीडियात गेली आणि प्रकरण पुन्हा उजेडात आणलं. स्वरा, जी आता वयस्कर झाली होती, तीच साक्षीदार होती. तिच्या साक्षीमुळे आणि प्राचीच्या संघर्षामुळे अखेर त्या गुन्हेगाराला शिक्षा झाली. कथा इथे संपत नाही. स्वरा आणि समीरचं प्रेम अधुरं राहिलं, पण प्राची आणि संदीपचं नवं नातं रुजायला लागलं. दोघांनी एकत्र मिळून सामाजिक काम सुरू केलं. प्राचीला सत्व सापडलं, एक अशी दिशा जी फक्त करिअर नव्हे तर आयुष्याच्या उद्दिष्टाकडे घेऊन गेली. स्वरा तिच्या डोळ्यासमोर एका नवीन प्रेमकथेचा उदय पाहत होती आणि तिच्या चेहऱ्यावर शांततेचा झळाळलेला प्रकाश होता. ही गोष्ट प्राचीसारख्या प्रत्येक व्यक्तीसाठी आहे, ज्या जीवनात एकटं वाटतं, पण आत कुठेतरी त्यांच्यात एक ज्योत पेटलेली असते. ही ज्योतच त्यांना स्वतःचा शोध घेण्याचं बळ देते. प्रेम कधीही फक्त दोन व्यक्तींमधील नातं नसतं, ते सत्य, प्रेरणा आणि त्याग यांची कथा असते.